हाय, हॅलो, नमस्कार. आहे की बहुतांश मुलं ह्या वयामध्ये काय करतात आणि ते तसं करत नसतील तर तुम्ही काय काळजी घेण्याची गरज आहे हे आपण बघूया. पहिल्या 2 ते 3 महिन्यामध्ये बाळ मातेचा चेहरा ओळखण्याचा प्रयत्न करतं. दुसऱ्या अनोळखी व्यक्तीला जर बघितलं तर स्मित हास्य करणं. तिसरी गोष्ट म्हणजे डोळ्यात डोळे भिडवणे. त्यामध्ये ते ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न ते करत असतात. जर त्यांना झाला, कोणीही हातपाय हलवतात, हात मोकळे आणि सैल सोडतात. पोटावरती झोपल्यावर डोके म्हणजे मान वर करतं, डोकं पाहतं. पहिल्या 3 महिन्यामध्ये अचित व्यक्तीला म्हणजे अनोळखी व्यक्तीला जेव्हा ते पाहतं तर स्मित हास्य करत नाही. ते कुठल्याही आवाजाला दचकलं नाही, घाबरलं नाही, रडलं नाही. स्तनपान आपण ज्यावेळेस करत असतो, माता ज्यावेळेस आपल्या बाळाला जवळ घेते आणि डोळ्यात डोळे घालून बघण्याचा प्रयत्न करते, बोलण्याचा प्रयत्न करते, तरी बाळ आपल्या मातेकडं डोळ्यात डोळे घालून बघत नाही. हातपाय मागे ओढले असतील, पोटाचा भाग पुढे असेल तर डोके पाठीमागेच्या बाजूला असेल तर 2 महिने पूर्ण झाले तरी डोळ्यातला जो तिरळेपणा आहे तो जर नसेल गेलेला, कटा जर आपल्या हातामध्ये दाबून ठेवत असेल तळहातामध्ये. आता आपण पाहणार आहोत 4 ते 6 महिन्यामध्ये बाळाची ज्यावेळेस आपण पहिल्या म्हणजे जेव्हा आपण बाळाला काखेमध्ये घेतो तर ते बाळ सरळ बघतं आणि डोळे सुद्धा सरळ ठेवतं. आधार देऊन बसवलं तर ते बसूही शकतं. आवाजाच्या दिशेने मान वळवणं, जी ती वस्तू दिसली तर त्या बाजूने ते झेप घेण्याचा प्रयत्न करतं. मोठ्याने हसणे, चित्रविचित्र आवाज काढणे, ह्या गोष्टी ते करत असतात. रडत नसताना ते आ ई ई असे जे आवाज काढत असतात ते एक चांगलं संकेत आहे. स्पर्शामध्ये स्वतःची छबी पाहण्यासाठी त्याला खूप आवडत असतं. तर आहे धोक्याचे संकेत. डोक्याचा तोल जर सांभाळता येत नसेल, आधार दिल्यावरती सुद्धा त्याला ताठ बसता न येणे, वस्तू जवळ असेल तरी त्याला पकडण्याचा प्रयत्न ते करत नाही. ज्यावेळेस आ इ ई हे जे ओंकार शब्द आहेत ते जर न काढणे, हलणाऱ्या वस्तू असतील त्या दिशेने पाहू न शकणे, त्याच्याकडे झेप न घेणे, कुठून आवाज आलेला आहे हे त्याने पाहिलं पाहिजे. त्याला पोटावरती झोपवल्यानंतर डोके वरती करून पाहता न येणे, ही सूट 7 ते 9 महिन्यापर्यंत मुलाने मॅक्झिमम मुलं काय करतात आणि आपलं हे मूल काय केलं पाहिजे. 7 ते 9 महिन्यापर्यंत दोन्हीही कुशीवरती वळू शकतं, इकडे पण आणि ह्या बाजूला पण. बोटांचा वापर करून एखादं खेळणं किंवा कुठलीही वस्तू उचलणे, ओळखी लोकांना किंवा कुठलाही आवाज बघून त्यांच्याकडे मान वळवतं की समोरच खेळणी आपण ज्यावेळेस लपवून ठेवतो तर ते शोधण्याचा प्रयत्न ते करत असतं. नावाने त्याच्या नावाने जर हाक मारली तर ते बघतं, प्रतिक्रिया देतं. त्याचा संकेत काय असू शकतो? आवाजाच्या दिशेने किंवा वळता न येणे, बसण्यासाठी आधाराची आवश्यकता असणे, आवाजाच्या दिशेने मान न वळवणे. पा 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 हे शब्द सोपे शब्द आहेत, साधे सोपे शब्द त्याला बोलता आले पाहिजे. वस्तू पाहण्यासाठी एकाच बाजूला डोक्यासारखं जर वळवत असेल ते कायम. 10 ते 12व्या महिन्यामध्ये बाळ काय करतं, बहुतांश मुलं काय करतात म्हणजे आधार नसला तरी सुद्धा ते बसू शकतं. आपल्या हातामध्ये ते खेळणी न पाडता घट्ट धरून ठेवू शकतं. कडेवरती घेण्यासाठी हात वर करणे, आपल्याला आवडती वस्तू आहे, आपली खेळणी जी आवडती आहे त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणे. हे जे दैनंदिन शब्द आहेत, आपले जे मातृभाषेमधले शब्द आहेत ते 1-2 ते वापरायला सुरुवात केलेली असते. जा, नाही, होय हे शब्द ते नवीन मध्ये शिकत असतं आणि त्याचं ते पालन करतं की इकडे आपल्या बोटांचा वापर करून एखादी वस्तू त्याला पकडता न येणे, वरती घ्या मला आहे असं हात करतात ना, तर ते हात न पसरणे सुद्धा एक. हाक मारल्यावरती प्रतिसाद न देणे. बालकाच्या देखीत म्हणजे जर तुम्ही बाळ बघत असताना आपण खेळणी लपवतो आणि ते शोधण्याचा प्रयत्न सुद्धा अर्ध त्याला दिसतही असतं खेळणं, पण ते त्याचा शोधण्याचा प्रयत्न न करणे. चेहरा लपवून आपण पिकअबू असे हे खेळत असतो, आपण चेहरा लपवतो आणि मग हे करतो, यासारखी प्रतिक्रिया तर देत नाही खेळपर्यंत. आता 12 ते 18 महिन्यापर्यंत बाळाने काय केलं पाहिजे, बहुतांश मुलं मॅक्झिमम काय करतात, उभे राहून स्वतंत्रपणे आपले पावले चालण्याचा प्रयत्न सुरुवात होते. टाटा करणे, टाळ्या वाजवणे ह्यासारख्या क्रिया ते करत असतं. आता धोक्याचे संकेत काय असू शकतात ते बघूयात आपण. आधाराशिवाय स्वतः उभे न राहू शकणे, छोट्याशा वस्तू डब्यामध्ये टाकता न येणे, मातेनं हातवाऱ्या वगैरे केल्या असतील त्याच्याकडे प्रतिक्रिया न देणे, ते आपल्यामध्येच मग्न राहणे. दैनंदिन जीवनामध्ये आपण दोन्ही हातांचा वापर करतो तर त्यांनीही केलं पाहिजे. एकाच हाताचा वापर करणे, एक हात तसाच ठेवणे हे चांगलं नसतं.
विचारलं की आपण बाळांना विचारलं की तुझं खेळणं कुठे आहे, तर ते बोट दाखवायला पाहिजे त्यांनी. आई, बाबा, दादा ह्यासारखे शब्द त्यांनी बोलले पाहिजे. तर 18 ते 24 महिन्यापर्यंत खेळणे ओढत असताना न अडखळता चालणे, आपले जे घरगुती काम आहे आणि आपण जे करत असतो ते जे बघत असतात त्याची नकल करणे, एका पुस्तकामधील असू दे किंवा आपले अवयव दाखवण्यामध्ये ते सफल होतं की हे नाक आहे, हे कान आहे. ह्या गोष्टी त्याने ते शिकलं म्हणजे शिकत असतं आणि ते आपल्याला एकापेक्षा जास्त गोष्टी ते आपल्याला दाखवत असतं. हे एक चांगला संकेत आहे. आता आपण बघूया की धोक्याचे संकेत काय असू शकतं. तर खेळणे ओढत असताना ते अडखळत चालणं, लिहिता न येणे किंवा ते पेन्सिलने खरडत असतात ना छोटी मुलं, तर ते न येणे, टाटा वगैरे केले असतील, नमस्कार वगैरे ह्या गोष्टींना ते प्रतिक्रिया देत नाही किंवा करता न येणे, अवयव जर ओळखता येत नसतील, दाखवता येत नसतील, दूध दे आई ह्या गोष्टी बोलता न येणे, वाक्य म्हणता न येणे. ह्याला साध्या सूचना आपण देतो की हे इथे ठेव, ते तिथे ठेव. तर ह्या गोष्टी साधे सूचना जर त्याला समजत नसतील किंवा करता येत नसेल तर 20व्या महिन्यापर्यंत म्हणजे ते 3 वर्षापर्यंत म्हणजे बघणार आहोत की बालक काय करतात आणि कोणते. पाणी असू दे, दूध असू दे, कपातून न सांडता पिणे, पायऱ्या चढणे उतरणे, तर मांजर असू दे, कुत्रा असू दे, चिमणी असू दे, कावळं असू दे ह्यासारखे शब्द त्याला बोलता आले पाहिजे. 2-3 शब्द एकत्र बनवून जुळवून त्याचं एक वाक्य तयार करायला त्याला आलं पाहिजे. तर पायऱ्या चढता उतरता असताना त्याचा अडथळा येणे, मदतीशिवाय जेवण जेवता येणे, अनुकरण करणारे शब्द, अनुकरण करणारे खेळ खेळताना येणे. जसं की आपण काहीतरी करायला लागलोय तर ते सेम अनुकरण त्याने केलं पाहिजे, प्रयत्न केले पाहिजे. ते न करता येणे हे एक धोक्याचा संकेत मानलं जाऊ शकतं. अर्थपूर्ण संवाद हा साधता आला पाहिजे. जसं की समोरच्याने जर त्याला तुझं नाव काय विचारलं तर नाव सांगता आलं पाहिजे. नाव सांगता आलं पाहिजे. दुसऱ्याचं जे वाक्य आहे ते त्यांनी रिपीट नाही केलं पाहिजे. समोरचा जर विचारला तुझं नाव काय, तर तुझं नाव असं ते सतत दुसऱ्याचा जो शब्द आहे तोच ते रिपीट करत राहतं. हे एक चांगले संकेत नसू शकतं. आई दूध दे, मम्मा दूध दे ह्या गोष्टी 3 शब्द आहेत. हेच एकसारखे जुळून न बोलता येणे. तर मी सांगितलं तुम्हाला की आपण बघितलं की पहिल्या जन्मापासून ते 3 वर्षापर्यंत बाळाने, बालकाने काय केलं पाहिजे.